हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 15. जीवतो यस्य कैवल्यम विदेहोपि स केवलः समाधी निष्ठता मेत्य निर्विकल्पो भवानघ. ज्याला जीवित असतानाच सदेही कैवल्यावस्था प्राप्त झाली आहे, तो विदेही झाल्यावरही कैवल्यावस्थेतच असतो. हे अनघ ध्यान समाधी योगे निर्विकल्पावस्था प्राप्त कर. कैवल्य. सर्वप्रथम कैवल्य म्हणजे काय ते समजावून घेऊया. कैवल्य शब्द खूप पुराण आहे, परंतु तो योगाधिराज पातंजलींनी फार प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचवला आहे. त्यांनी त्यांच्या योगसूत्राची अंतिम उपलब्धी कैवल्य हीच सांगितली आहे. कैवल्य म्हणजे शब्दशः केवल स्थिती, अन्य काहीही कोणीही नाही, फक्त स्पंदन, फक्त चैतन्य. अगदी आपले स्वतःचेही स्पंदन, चैतन्य, अस्तित्व आपल्याला जाणवत नाही आणि तरीही आपण आहोत अशी स्थिती. महा अद्भुत स्थिती आहे ही. याचा आनंद हा विश्वातील सर्वोच्च परमोच्च आनंद आहे. कैवल्यात आनंदावस्था असते, त्याची अनुभूती घेतली जाते, परंतु ती जाणवत नाही. कारण आनंद घेणारा आनंदमय झालेला असतो, आनंद झालेला असतो. त्याला स्वतःचे असे निराळे अस्तित्व उरलेले नसते. इतका तो आनंदात विसर्जित होतो. त्याला त्याची जाणीवही नसते. कारण जाणीव आली की ती जाणीवेसाठी ती अवस्था त्या अत्युच्च पदापासून ढळते आणि तिला गौणत्व येते. कैवल्यात तसे होत नाही. ही अवस्था अवर्णनीय आहे, परंतु आपल्याला समजावे म्हणून शब्द वापरायचे आणि तिच्या जवळपास जाण्याचा, ती समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या गाण्यावर लुब्ध झालेल्यांनी त्यांचे कैवल्य गाणे ऐकलेले आहे. कारण वसंतराव एखाद्या बैठकीचा अपवाद वगळता आयुष्यात कधीही काय गायचे ते आधीपासून ठरवून गायलेले नाहीत. बैठकीत बसल्यावर मनात आले की आज या बैठकीत अमुक रागाची हवा आहे, गायले तो राग. कोणी फरमाईश केली अमुक ऐकवा, ऐकवले. एकदा तर रात्री बैठक होती आणि दिवसभर पायात पेटते गोळे असावेत अशा पायांना वेदना होत होत्या. हे बैठकीला बसणार कसे आणि गाणार कसे असा घरच्यांना प्रश्न पडलेला होता. कार्यक्रम रद्द करूया अशी घरच्यांनी गळ घातली, परंतु घरच्यांचा विरोध क्षमून तशाच अवस्थेत ते बैठकीवर बसले. रात्री 2 पर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे मनसोक्त गाणं ऐकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाले, मला नेमके माहीत नाही, परंतु कोणती तरी अद्भुत शक्ती माझ्यात आली आणि तिने गाणे म्हणवून घेतले. हे ते कैवल्य गाणे, केवल गाणे. ही ती केवल स्थिती. गाणे गायले जात आहे, परंतु ते स्वतःलाही जाणवत नाही. कलाकार, साहित्यिक अशा प्रकारच्या अनुभूती येत असतात. ही केवल स्थिती आहे. योग्यांना ती प्राप्त होते. या योगे आत्मस्वरूपाता येते. मुक्तीची यात्रा सुरू होते. सदेही कैवल्य. जीवनाची सफलता विफलता. जीवनाची सफलता तेव्हाच सिद्ध होते जेव्हा आपण आपल्या जीवनात असे काही एक मिळवतो की जे आपण देहत्याग केल्यावरही आपल्याबरोबर स्वमर्जीने नेऊ शकतो, कारण ती आपली कमाई असते. जीवनाची विफलता तेव्हा सिद्ध होते जेव्हा आपण देहत्याग करतो आणि तेव्हा आपण आपल्याबरोबर स्वतःचे असे काहीही नेऊ शकत नाही. तथापि आपल्यावर बळजबरीने संचिताचे ओझे लादले जाते आणि देहत्याग केल्यावर आपल्याला ते सक्तीने घेऊन जाणे भाग होते. कारण ती आपली कमाई नसते, तर ती आपली दिवाळखोरी असते. जीवनाची सफलता तेव्हाच सिद्ध होते जेव्हा आपण देहत्याग केल्यावर मुक्तात्मा म्हणून स्वधर्माने पुनर्जन्म घेतो. जीवनाची विफलता तेव्हा सिद्ध होते जेव्हा आपण देहत्याग केल्यावर यमधर्मानुसार पुनर्जन्म घेतो. जीवनाची सफलता तेव्हा सिद्ध होते जेव्हा आपण जीवित असतानाच कैवल्यावस्था प्राप्त करतो.
जीवनाची विफलता तेव्हा सिद्ध होते जेव्हा आपण जीवित असताना आणि देह त्याग करतानाही संचित उपभोगावस्था प्राप्त करतो. माणसाला असे वाटते की आपण धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव प्राप्त केले याचा अर्थ आपण जीवनात सफल झालो. परंतु लक्षात घ्यावे की तुमच्याकडे जोपर्यंत धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला मानसन्मान देतात. दुर्दैवाने हे सर्व नष्ट झाले तर तुम्हाला कोणीही विचारत नाही, तुम्हाला कोणी ओळखही देत नाही. याचा अर्थ धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव मिळवून तुम्हाला वाटत असलेली सफलता हा आभास होता. माणसाला असे वाटते की त्याने सत्ता मिळवली की तो जीवनात सफल झाला. परंतु जेव्हा सत्ता नष्ट होते तेव्हा तुमच्याकडे कुणीही फिरकत नाही. कालपर्यंत जे तुमच्या पाया पडत होते त्यांच्याकडूनच तुमचा पाणउतारा केला जातो. याचा अर्थ सत्ता संपादनामुळे तुम्हाला वाटत असलेली सफलता हा आभास होता. ऐन जवानीच तिला असं वाटतं की तिनं जीवनात सफलता मिळवलेली आहे, कारण सर्वजण तिच्या एका कटाक्षासाठी झुरत असतात, तिच्या अवतीभोवती पिंगा घालत असतात, तिच्या दारी खेटे घालत असतात. परंतु जवानी टिकाऊ नसते, ती ओसरते आणि मग तिच्याकडे कुणीही ढुंकूनही पाहत नाही. ती दीन होऊन या लोकांच्या दारी गेली तर ते लोक तिला दरवाजातूनच हाकलून देतात. याचा अर्थ जवानीतील तुम्हाला वाटत असलेली सफलता हा आभास होता. या विफलतेचे कारण असे की माणूस स्वतः जो सदा सत्य आहे त्याला प्राप्त करण्याऐवजी जे शाश्वत नाही ते तो मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो. त्यात त्याला तात्पुरते यश आल्यासारखे वाटते, परंतु तो आभास असतो. हे त्याचे मिळवणे काही कालावधीसाठीच असते. शिवाय संचित उपभोग त्याच्या मागे लागतात. यामुळे तो विफलतेने ग्रासतो आणि विलाप करतो. तो सफल तेव्हाच होईल जेव्हा तो स्वतः जे आहे त्याला प्राप्त करील. याचा अर्थ असा आहे की माणूस तो स्वतः जे आहे तेच मिळवू शकतो आणि तेच स्वतःबरोबर देहत्याग करताना घेऊन जाऊ शकतो. असे एकमेव तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. यासाठी त्याला कैवल्य प्राप्त करावे लागते आणि तेही जीवित असताना, आत्ता, याच जन्मी, याच देही. सदेही कैवल्य म्हणजे आपण जीवित असताना कैवल्य अवस्थेत जीवन जगत असणे. आपण जीवनाचा आस्वाद, आनंद, अनुभूती कैवल्य अवस्थेत घेत असणे. महाअद्भुत जीवन आहे हे. आजूबाजूला भौतिक, आध्यात्मिक असे सर्व काही आहे. आपण त्यातच आहोत आणि तरीही आपण अस्पर्श योगात जीवन जगत आहोत. ही कल्पनाच अंगावर रोमांच आणणारी आहे. आता तसे जीवन जर प्रत्यक्षात आपल्याला जगायला मिळाले तर आपल्या मानवी जीवनाचे तेच सार्थक आहे हे नक्की. याच जन्मी, याच देही कैवल्य प्राप्ती. अनेक जणांचा असा गैरसमज आहे की या जन्मी पुण्य प्राप्त करावे, स्वर्गात जावे आणि तिथे मोक्ष मिळवावा, मोक्ष मिळवून मुक्ती प्राप्त करावी. यामुळे अनेक जण आयुष्यभर पुण्य साठवायला सारा आयास प्रयास करत असतात. पुण्यप्राप्तीसाठी ते दानधर्म, धार्मिक विधी, तीर्थयात्रा इत्यादी करत असतात. येथेच त्यांची फार मोठी चूक होत असते. स्वर्ग किंवा नरक असे निराळे काहीही अस्तित्वात नाही. जे आहे ते या मर्त्य लोकीच आहे. येथेच वैभव संपन्न लोक आहेत, त्यांना पूर्वसंचिताप्रमाणे स्वर्गोपभोग मिळतात. येथेच दरिद्री लोक आहेत, त्यांना पूर्वसंचिताप्रमाणे नरक यातना सोसाव्या लागतात. स्वर्ग, नरक, वैभव, दारिद्र्य इत्यादी संचित उपभोग संपवावे लागतात. शून्य अवस्था मिळावी लागते. सर्वसामान्य जन म्हणून जीवन जगावे लागते, त्याला मर्त्यलोक असे म्हणतात. तेव्हाच मुक्ती शक्य आहे. मर्त्यलोकीच मुक्ती शक्य आहे, कारण जर तुमच्या गाठी पुण्य असेल तर तुम्हाला ते पुण्योपभोग संपवण्यासाठी, स्वर्गोपभोगी आयुष्य जगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसेच जर तुमच्या गाठी पाप असेल तर तुम्हाला ते नरकातील उपभोग संपवण्यासाठी, नरकवासी आयुष्य जगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पापपुण्य
तुम्ही पाप पुण्य असे स्वर्ग नरक येथील उपभोग संपून शून्यावस्थेत येता तेव्हा तुम्ही मर्त्यलोकी जीवन जगू लागता. येथे सर्वसामान्य असे जीवन असते. येथे आत्मेच्छेने जीवन जगले गेले तर मुक्ती शक्य असते, कारण आता मृत्यू होणे शक्य नसते. आता मृत्यू होणे शक्य असते. पापपुण्य असल्यामुळे पुनर्जन्म होतो, मृत्यू होत नाही. कारण या लोकाला मर्त्यलोक असे म्हटलेले आहे. येथे कैवल्य याच देही शक्य आहे. दान धर्म, धार्मिक विधी, तीर्थयात्रा इत्यादी करून जर पुण्य मिळत असते आणि त्यामुळे मोक्ष मुक्ती मिळत असती तर एव्हाना सर्व धनिक पुण्यवान झाले असते आणि येथे एकही धनिक अमुक्ता अवस्थेत भरकटत राहिला नसता. परंतु भरकटण्यात धनिकांचीच संख्या जास्त आहे. पुण्य, मोक्ष, मुक्ती वगैरे अशा समजुती शिकलेल्यांच्या, अगदी 3-3 पदव्या घेतलेल्यांच्यातही आहेत. याचे कारण जसे अज्ञान हे आहे, तसेच याचे दुसरे कारण म्हणजे मुक्तीसाठी हे सोयीचे आहे. मनाला ते पटकन पटते. ज्यांना मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांनी आधी पुण्य, मोक्ष, मुक्ती म्हणजे काय ते जाणून घ्यावे. यासाठी भौतिक ज्ञान उपयोगी नाही. त्यासाठी आत्मज्ञानच असावे लागते. आत्मज्ञान कुणीही देऊ शकत नाही. ते आपल्यालाच मिळवावे लागते. संसारी राहूनच, समाजात राहूनच, कर्मयोग करूनच ते मिळते. तीच त्याची कसोटी असते. यासाठी योगगुरू फक्त आणि फक्त मार्गदर्शन करू शकतो. आत्मज्ञान देह जीवित ठेवून त्या देहाच्या माध्यमातूनच मिळते. अशा प्रकारे मुक्तीसाठी देहाची गरज आहे. देह हे मुक्ती मिळवण्याचे एक साधन आहे. त्यासाठी देहाचा योग्य प्रकारे वापर करावा लागतो. म्हणून येथे ऋषी याच देही सदेही कैवल्य प्राप्तीबद्दल सांगत आहेत. परंतु ज्यांना देह म्हणजे उपभोगाचे यंत्र असे वाटते त्यांचे आयुष्य उपभोगांसाठी असते आणि स्वाभाविकच मृत्यू, देहत्याग यानंतर मुक्ती अशी त्यांची समजूत होते. यात एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की जोपर्यंत उपभोगाचे संचित आहे तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. याचा अर्थ जोपर्यंत देहाचा उपयोग उपभोगांसाठी करणे थांबत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. इतकेच नव्हे तर जोपर्यंत देहाचा उपयोग करून संचित संपून मुक्तीसाठी साधना उपासना देहाकडून होत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. 84 लक्ष प्रकारचे जन्म व्हावेत आणि तेही प्रत्येक प्रकारात अनेक जन्म व्हावेत तेव्हा मानवी देह प्राप्त होतो. ही यात्रा फार दीर्घ आहे. यावरून मानवी देह आणि मानवी जीवनाचे महत्त्व जाणून घ्यावे. मानवी जीवनात मुक्ती मिळवण्याची संधी असते, परंतु जीवन साक्षी असते. तुम्ही कसे जगत आहात यात जीवन ढवळाढवळ करत नाही. आपण जीवनात भोग प्राप्त करत आहोत की योग प्राप्त करत आहोत यात जीवन लक्ष घालत नाही. ते साक्षी असते. त्याचा पोच आपण ठेवायचा असतो. यासाठी याच जन्मी याच देही आत्मेच्छेने जीवन जगून कैवल्य प्राप्त करावे लागते. विदेही कैवल्य. अनेक जणांचा गैरसमज असतो की देह त्याग केल्यावर आत्म्याला सद्गती मिळणार की दुर्गती मिळणार ते ठरवले जाते. यामुळे एखाद्याची देह त्याग करायची वेळ आल्यावर असे लोक त्या व्यक्तीशी बसतात आणि भजन जप गीतेचा 8वा अध्याय म्हणू लागतात. त्यांना वाटते की या मरणप्राय व्यक्तीने हे सर्व ऐकावे आणि त्याचा उपयोग त्याला सद्गती मिळायला व्हावा. यासाठी श्राद्ध करतात. पुढे अनेक वर्ष श्राद्ध करतच असतात. त्यासाठी पितृ पंधरवडा पाळतात. त्या दिवसात काहीही शुभ कामं करत नाहीत. जणू काही अंतराळात इतकी वर्ष पितर तसेच अमुक्ता अवस्थेत लोंबकळत आहेत. याचा काहीही उपयोग नसतो. कारण ज्याने जिवंत असताना कधी जप केला नाही तो देह त्याग करताना काय ऐकणार आणि काय करणार. त्यासाठी सदेहीच योग साधना उपासना करावी लागते. येथेच ते मिळवावे लागते आणि मग त्याप्रमाणे विदेही त्याचा परिणाम म्हणून त्याप्रमाणे पुनर्जन्म होतो किंवा मुक्ती मिळते. यास्तव दररोज निद्राधीन होताना जप करत करत झोपावे. सकाळी जाग येईल तेव्हा त्या जपामध्येच जाग यावी. जागृतावस्थेत झोपी जावे. जागृतावस्थेत झोपावे आणि जागृतावस्थेत जागे व्हावे. गीतेला अपेक्षित स्थितप्रज्ञता प्राप्त करावी.
यात सातत्य ठेवावे. म्हणजे सदेही जे केले ते विदेही त्या महानिद्रेमध्ये उपयोगी होते. बहुतेक जण देहत्यागाला, मृत्यूला फार फार घाबरतात. देहत्याग होऊ लागला, मृत्यूची चाहूल लागली की भीतीने गांगरतात, गारठतात, गलित गात्र होतात, मूर्छेत जातात. त्यांना मृत्यू ही कल्पनाच सहन होत नाही. वास्तवात मृत्यू जाण्याची, मृत्यू अनुभवायची, स्वतःचा मृत्यू ही एकच संधी असते. नेमकी तीच संधी गमावतात. महा हतभागी असतात हे. इतरांचा मृत्यू आपल्याला मृत्यूचे सत्य ज्ञान अनुभव देत नाही. यासाठी सदेही मृत्यू अनुभवावा, समजून घ्या. त्याच्या इतकी नक्की घडणारी अन्य शाश्वत घटना आपल्या जीवनात नाही. तसेच विदेही हेच ज्ञान आपण घेऊन जाऊ शकतो आणि तेच आपल्याला पुढील यात्रेसाठी उपयुक्त असते. मरताना सर्व अवसान एकवटून कुटुंबियांना हाका मारतात. धनसंपत्तीच्या व्यवहाराचे काय करायचे ते सांगतात. हे सर्व सोडून जायचे म्हणून गळा काढतात. परंतु जी एक दुर्मिळ संधी समोर आलेली असते तिचा सदुपयोग करून मृत्यू काही अनुभवत नाहीत. त्यांना विधेयी काय, कशाचा उपयोग होणार असे हे हतभागी भोगी म्हणून जन्म घेतात आणि भोगी म्हणून जगतात आणि भोगी म्हणून मरतात आणि भोगी म्हणूनच पुनर्जन्म घेतात. यास्तव येथे ऋषी सांगत आहेत की सदेही कैवल्यावस्था प्राप्त करावी. म्हणजे विदेही तीच अवस्था तशीच टिकते, मुक्तीसाठी तीच उपयुक्त होते. निर्विकल्पावस्था. सदेही कैवल्य प्राप्त व्हावे, ते विदेही टिकावे, त्याचा परिणाम म्हणून मुक्ती मिळावी. या सर्वासाठी ऋषी येथे आपल्याला साधना सांगत आहेत. ते सांगतात की हे अनघ निर्विकल्प अवस्था प्राप्त करावी. अनघ, ऋषींनी आपल्याला अनघ अशी साध घातली आहे. अनघ याचा अर्थ आपण 10व्या श्लोकात पाहिलेला आहे. त्याप्रमाणे सरळ, साधे, नैसर्गिक जीवन जगावे. हे कैवल्य प्राप्तीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे. छक्के पंजे लढवत कैवल्य प्राप्त होत नाही. त्यासाठी मनाची तरलता, शुद्धता, पावित्र्य अत्यावश्यक असते. कल्पनेचे राज्य. मानव कल्पनेच्या राज्यात जगत असतो. कारण कल्पना करून त्याने भौतिक प्रगती केलेली आहे. उपलब्ध गोष्टींच्या निरीक्षणाने, त्यावरील संशोधनाने त्याच्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूंचा निराळा उपयोग त्याला जाणवतो, सुचतो. यात त्याच्या कल्पनांना बंधन नसते. कारण ब्रह्मांडात नित्यनूतन नवनवीन वस्तू जगत सतत निर्माण होत असते. त्यांच्या मोड, तोड, जोड यामधून नवीन आकार विकार धारण होत असतात. त्यांची उपयुक्तता आगळी वेगळी असते. यामधून मानवाला अनेक शोध लागतात. हे सर्व भौतिक आयुष्याचा विचार करता ठीक असते, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने हे सर्व भोग निर्माण करणारे असते. प्राप्त संचितापेक्षा निराळे उपभोग घ्यायला उद्युक्त करणारे असते. यामुळे संचित तसेच राहते. माणूस जन्ममरणाच्या न संपणाऱ्या फेऱ्यात पुरता फसतो. यात मुक्ती तशीच राहते. यासाठी कल्पनेच्या राज्यातून बाहेर येऊन निर्विकल्प अवस्था प्राप्त करावी लागते. निर्विकल्पावस्था. निर्विकल्पावस्था म्हणजे कल्पना न करता, स्मृती न वापरता जे आहे त्यात देह जीवित ठेवून या भौतिकापासून स्वतःची सोडवणूक करून घेणे असं आहे. जे आपल्याला नैसर्गिकपणे उपलब्ध आहे ते देह जीवित ठेवण्यासाठी निश्चितच पर्याप्त आहे याची जाण ठेवून विनाकारण, अनावश्यक आणि अकारण, अनैसर्गिकरित्या वस्तू जगत निर्माण न करता जे आहे त्यात समाधानाने जगावे. देह जीवित ठेवण्यासाठी अत्यंत मर्यादित वस्तू जगत लागते. या पलीकडे कशाचीही गरज नसते. आत्ता मानवाला जो सोस आहे तो आरामाचा आहे, चैनीचा आहे, अत्यावश्यकतेचा आहे नाही. चैनीचा आहे, अत्यावश्यकतेचा नाही. सतत नवनवीन उपभोग शोधून ते मनसोक्त उपभोगण्याचा छंद मानवाला आहे. यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. आमच्याही ऋषींनी विश्वाच्या रहस्याचा शोध लावला,
परंतु त्यात त्या परम सर्वोच्च आत्मशक्तीचा परिचय करून घेणे, तिच्या पुढे नतमस्तक होणे हा होता. त्यांना जसजशी आत्मप्रचिती येऊ लागली, त्यांना जसजसे आत्मज्ञान होऊ लागले, तसतसे ते त्या पुरुषोत्तमापुढे विनम्र झाले. आधुनिक विज्ञान सर्वोच्च शक्तीचा शोध घेत आहे आणि तिचा उपयोग नवनवीन भौतिक उपभोग घेण्यासाठी, चैनीसाठी, मौज मजा करण्यासाठी करत आहे. आधुनिक विज्ञानाला परमशक्तीला झुकवण्यात रस आहे. ती सर्वोच्च शक्ती मानवाला त्याच्या आधिपत्याखाली आणायची आहे. त्याचा उपयोग करून त्याला नवनवीन उपभोग घ्यायचे आहेत. पुराण काळात राक्षसांनी नेमके हेच केलेले होते. त्याचा परिणाम काय झाला ते पुराणात वाचायला मिळते. आत्ताही ती सर्वोच्च शक्ती नमवण्यात या जगाचा नाश होण्यापेक्षा आणखी काही निराळे हाती लागणार नाही. ऋषी सांगतात की मानवा, त्या पुरुषोत्तमाने तुझा देह जीवित राहण्यासाठी उपयुक्त आणि अत्यावश्यक ते उपलब्ध करून दिलेले आहे. त्यात आणखी नवीन काहीही भर घालायची आवश्यकता नाही. मानवी देहाचा उपयोग परमपद प्राप्त करणे, आपली मूळ अवस्था धारण करणे, आत्मस्वरूप होणे, 84 लक्ष योनींच्या वैश्विक यात्रे सांगता करणे हा आहे. ते सोडून कल्पनेच्या राज्यात नसते उपभोग निर्माण करून ते शमवण्यात आपले आयुष्य वाया घालवू नको. वेळीच स्वतःला सावर, जागे कर. कल्पना करून कधीही कोणीही समाधानी झालेला नाहीच, तर प्रत्येकजण दुःखी आणि दुःखीच झालेला आहे. कल्पना करून जे मिळते ते कधीही तृप्ती देत नाही. हे 3 अर्थी घडत असते. एक, कल्पना करून त्यात यश आले तर त्याचा उपभोग घेऊन जुना होतो. आणखी नवनवीन कल्पना सुचतात आणि त्याच्या संशोधनात माणूस अडकतो. याला अंत नाही. ही एक सतत सुरू राहणारी अवस्था आहे. शोध लावणे कधीही थांबणारे नाही. यामुळे कल्पनांच्या राज्यात माणूस कधीही समाधानी असणार नाही. तो सदा असमाधानीच असणार आहे. शोध लावण्यात जर अपयश आले तर माणसाचा अहंकार दुखावतो. तो दुःखी कष्टी होतो. त्याला अपयश सहन होत नाही. एकतर तो आत्महत्या तरी करतो किंवा हिरेला पेटून दुप्पट जोराने कामाला लागतो. यात जीवन जगणे राहून जाते. यामुळे त्याला कधीही समाधान मिळत नाही. 3, मानवाने लावलेले शोध हे बहुतांशी विध्वंस करणारे आहेत. आमच्या ऋषींचे शोध हे सृजन करणारे, कैवल्यानंद देणारे आहेत. हा फरक लक्षात घ्यावा. आधुनिक शोधांमुळे एकतर बॉम्ब तरी टाकला जातो किंवा रासायनिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू जगत वापरून नवनवीन रोग तरी निर्माण होतात. माणसाचे आयुष्य धोक्यात येते. त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. देहाची नासाडी होते. तो चक्रम होतो. यास्तव ऋषी उपदेश करत आहेत की निर्विकल्प अवस्था प्राप्त कर. त्या योगे सदेही कैवल्य प्राप्त कर. आत्मस्वरूप हो, मुक्त हो. आता जर तुझी मर्जी असेल तर या विश्वात प्रभू कार्य करण्यासाठी स्वमर्जीने जरूर ये. सृष्टी तुझ्या अवलोकनासाठीच निर्माण केलेली आहे. निर्विकल्प समाधी साधना. निर्विकल्प समाधी प्राप्त करण्यासाठी अनेकविध साधना उपासना केल्या जातात. आश्रम किंवा मठात करण्यासाठी किंवा घरच्या घरी करण्यासाठी एक साधना येथे देत आहे. आश्रम किंवा मठ यासाठी सुमारे 15 फूट लांब आणि 15 फूट रुंद आणि 2.5 फूट खोल असा हौदा, खड्डा तयार करावा. त्याच्या आतील भागाला चारी बाजूला निळ्या रंगाच्या संगमरवरी फरशा बसवाव्यात. तळाला पांढरी शुभ्र बारीक वाळू पसरावी. हौदाच्या मध्यभागी सुमारे 1 फूट, 1 फूट बाय 1 फूट बाय 2.5 फूट ते 3 फूट लांब असे निमुळते नैसर्गिकपणे मिळालेले 3 स्तंभ दगड उभे करावेत. स्तंभांना भक्कम पाया करावा. तिन्ही दगडांच्या उंचीत थोडा थोडा फरक असावा. त्यांचा रंग नैसर्गिकपणे काळा असावा. हौदाच्या वरती चारी बाजूला आसनस्थ होण्यासाठी व्यवस्था करावी. येथे साधकांनी त्यांना पाहिजे त्या आसनात बसावे आणि त्या स्तंभावर एकचित्त व्हावे.
हे नित्य नियमित दररोज करत असावे, करत असावे, करत असावे. काही कालावधीनंतर स्तंभांची गरज लागणार नाही. त्याविना एकचित्त होता येईल. यामधून एक दिवस निर्विकल्प समाधी प्रसाद प्राप्त होईल. घरच्या घरी करण्यासाठी आपल्या निजायच्या खोलीतील फरशीच्या विरुद्ध रंगाचे दररोज उचलता ठेवता येतील अशा बेताच्या मापाचे 3 गुळगुळीत दगड आणावेत. ते खोलीत फरशीवर ठेवावेत. कॉटवर आसनस्थ व्हावे आणि त्या दगडांवर एकचित्त व्हावे. असे नित्यनियमित दररोज करत असावे, करत असावे, करत असावे. काही कालावधीनंतर दगडांची गरज लागणार नाही. त्याविना एकचित्त होता येईल. यामधून एक दिवस निर्विकल्प समाधी प्रसाद प्राप्त होईल. हरिओम.